नमस्कार मित्रांनो मागील आठवड्याभरात मार्केट जेवढ्या खाली आलं आणि त्या डाऊन झालेल्या मार्केटवरती मी एक व्हिडिओ बनवला हा छोटा, आणि त्याच्यात प्रत्येक वेळी कारण सांगितलं की अमेरिका आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत आहे, त्यामुळे मार्केट खाली येत आहे. मित्रांनो, आता तर दोघांमध्ये डायरेक्टली वॉर चालू झालेला आहे आणि या वॉरमध्ये युद्धात जे इराणचे सुप्रीम लीडर आहे त्यांची त्याच्यात डेथ झालेली आहे. मित्रांनो, युद्ध कोणासाठी चांगलं नसते, त्याच्यात सर्वसामान्य लोकांचं जास्त नुकसान होते. तर आता आपण इंडियन म्हणून आपलं याच्यात आपण कुठं आहोत किंवा आपल्याला काय फायदा तोटा आहे, तर फायदा तर कुठलाच नाही, याच्यात जास्त नुकसान आपलं होणार आहे. आपल्या देशात महागाई वाढण्याची खूप जास्त शक्यता आहे मित्रांनो. कारण काय आहे की आपल्या देशात कच्चं तेल जे आहे, क्रूड ऑइल जे आहे ते इराणमधून येते, हे पण मी आधी सांगितलेलं आहे व्हिडिओजमध्ये. आता सोमवारी मार्केटवरती याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्या मार्केटवरती, तर पहिला म्हणजे उद्याचं जे मार्केट आहे ते खूप मेजर गॅपडाऊनने ओपन होऊ शकते. म्हणजे मार्केट म्हणजे निफ्टी 50 जे आहे ते 25,000ची लेवल पण ब्रेक करू शकते. मित्रांनो, मार्केट उद्या खाली जाऊ शकते. आणि एक गोष्ट ऑब्झर्व करा मित्रांनो, जेव्हा युद्ध झालं आहे ना, जेव्हा डोनाल्ड ट्रम्पच्या कार्यकाळात युद्ध झालेलं आहे ते विकेंडला झालेलं आहे. या लोकांनी आधीच मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन बनवून ठेवलेल्या असतात. मार्केट एक दिवसात खाली आलं, फ्रायडेचं मार्केट खाली होतं, थर्सडेचं मार्केट खाली होतं. मित्रांनो, मागच्या आठवड्यात मॅक्झिमम मार्केट निगेटिव्ह होतं आणि या लोकांनी शॉर्ट पोझिशन मार्केटमध्ये बनवून ठेवलेले, त्यात गोल्डमध्ये बाईंग करून ठेवली होती आणि क्रूड ऑइलच्या लॉंगच्या पोझिशन ह्या लोकांनी बनवून ठेवले होते. मित्रांनो, म्हणजे कच्चं तेलाचा भाव वाढणार, गोल्डचा भाव वाढणार आणि मार्केटला म्हणजे स्टॉक्सला त्यांनी शॉर्ट करून ठेवलेलं आहे. म्हणजे मार्केट जबरदस्त उद्या आदळण्याची खूप जास्त शक्यता आहे. पण हा जो फॉल आहे तो काही परमनंटली राहणार नाही, कारण की मार्केटने याच्या आधी पण युद्ध पाहिलेलं आहे. रशियाचं पण युद्ध झालं होतं, रशिया युक्रेनचं युद्ध झालं, भारत पाकिस्तानचं मध्ये युद्ध झालं होतं, नंतर अमेरिका आणि इस्रायलचं पण मागच्या 6 महिन्या आधी पण झालं होतं, इस्रायल आणि हमासचं पण युद्ध झालं होतं. तर या युद्धांमध्ये मार्केटवर जो इम्पॅक्ट झालेला आहे तो 2-4 दिवसाचा, आठवड्याभराचा जास्तीत जास्त झालेला आहे. तर मार्केट जर खाली आलं तर एक टेम्पररी असते आणि ते एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असते. मित्रांनो, तर उद्या तुम्हाला काय बाय करायचं आहे किंवा कशात एंट्री घ्यायची आहे, कोणती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला कन्वर्ट करायची आहे, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगत आहो. मित्रांनो, तर मार्केटनं जर उद्या 25,000ची लेवल जर ब्रेक केली, मार्केट जर खाली आलं तर सरळ निफ्टी 20 ETF एंट्री घेऊन घ्या. सगळ्यात सेफ ॲसेट जे आहे ते मार्केटचं आहे निफ्टी 20 ETF. निफ्टी 20 ETFमध्ये मला तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी बाय करू शकता. मित्रांनो, 25,000च्या खाली जर निफ्टी 20 म्हणजे इंडेक्स जर खाली आला तर निफ्टी ETF 20 तुम्ही बाय करू शकता. ओके, निफ्टी 20 ETF काय आहे, कसा असते, कुठं दिसतो, हे डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आमच्या कोर्सवरती या, कोर्स शिका, सगळ्या गोष्टी डिटेल तुम्ही बारकाईने शिका. मित्रांनो, आणि मी काही व्हिडिओज पण माझ्या चॅनलवरती बनवलेले आहेत, तिथं पण तुम्हाला खूप जास्त नॉलेज मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पण शिकायला मिळतील. दुसरं मित्रांनो, स्विंग ट्रेडिंगसाठी अपार्ट फ्रॉम वार सोडून आपल्याला काय आता कुठले स्टॉक्स बाय करायचे आहेत, तर मित्रांनो या आठवड्यासाठी तुम्ही वॉचलिस्टमध्ये ॲड करून टाका सिमेंटचा स्टॉक. मित्रांनो, आधी पण मी सांगितला होता सिमेंट्समध्ये चांगलं पोटेन्शियल आहे वर जाण्याचं. AIने खूप जास्त पैसा लावलेला आहे सिमेंट्सवरती, तर सिमेंटचा स्टॉक तुम्हाला बाय करायचा आहे. एक मिनिट, माझ्या नोटबुकमध्ये लिहिलं, असं रजिस्टर वगैरे असते माझं, मी मेंटेन करत असतो ते. सो सिमेंटचा स्टॉक तुम्हाला बाय करायचा आहे 3,450 वर बाय करायचं आहे वरच्या साईडला, आणि खालच्या साईडला सिमेंट बाय करायचं आहे 3300. मधल्या लेवलवरती बाय करायचं नाही. 3,450 वरच्या साईडला आणि 3,300च्या खाली आला तर बाय करायचं आहे, किंवा 3,450च्या वर गेला तर बाय करायचं आहे. मधल्या कुठल्याही लेवलवर सिमेंट्सला बाय करायचं नाही. दुसरा स्टॉक आहे अपोलो हॉस्पिटलचा. 7,840 रुपयाच्या लेवलवर तुम्ही बाय करू शकता. 7,840 अपोलो हॉस्पिटल. आणि तिसरा स्टॉक आहे KEIचा स्टॉक आहे मित्रांनो, तो 5,100 रुपयाच्या प्राईजवर तुम्ही त्याला बाय करू शकता. KEI 5,100 5100च्या प्राईजवरती. आणि हे सगळे स्टॉक्स मित्रांनो स्विंग ट्रेडिंगसाठी आहे, ज्याचं टार्गेट आहे 4 ते 5%. या प्राईजवरती तुम्ही त्याला बाय करू शकता. आता गोल्डसाठी काय करायचं आहे, तर गोल्डमध्ये उद्या गॅपअप ओपनिंग होऊ शकते, तर कोणीही चालत्या गाडीत बसू नका. म्हणजे गॅपअप ओपनिंग झाली तर कोणत्या स्टॉक्सला कधीच बाय करायचं नसते. काय होईल, उद्या म्हणजे युद्ध झालं म्हणजे गोल्डची किंमत वाढेल, मग गोल्डमध्ये गॅपअप ओपन झाला तर आपण वापरल्यासारखं वरच्या प्राईजवरती गोल्ड घेऊ नका, फसून जाणार तुम्ही. गोल्ड जर उद्या जास्तीत जास्त अर्धा 1% फरकानं जर ओपन झालं तरच बाय करा. खूप मेजर गॅपअप ओपनिंग झाली तर गोल्डला बाय करू नका. आणि ही संधी आहे कोणासाठी, ज्या लोकांनी ऑलरेडी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना प्रॉफिट बुक करण्याची संधी आहे. कारण की गोल्डची प्राईज वाढेल, काही एका दिवसात काही डबल टिबल होणार नाही प्राईज.
तर जे लोक फसलेले आहेत गोल्डमध्ये सिल्वरमध्ये ते लोक तिथून प्रॉफिट बुक करून बाहेर येऊ शकतात. आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यांच्यासाठी सध्या निफ्टी ETF बीज हे बेस्ट आहे मित्रांनो. व्हिडिओमधली माहिती कशी वाटते? तुम्ही सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आहे. मला डायरेक्टली कॉल येतात, मेसेज येतात, कोर्स बाय करतायत खूप जणांचे पर्सनली मेसेज येऊन खूप चांगल्या शुभेच्छा देतात. तर त्यासाठी सगळ्यांचा मित्रांनो मी आभारी आहे. धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही पण असं डिटेलमध्ये शेअर मार्केट शिका मराठीमध्ये आणि आमच्या टीमचा तुम्ही पार्टनर व्हा, सहभागी व्हा आमच्या टीममध्ये, ग्रुपला जॉईन करा. आणखी पण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये अशीच मिळत राहील. व्हिडिओला कमेंट करा नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तर लाईक करा आणि शेअर करा.